गुड इव्हिनिंग अँड वेलकम फ्रॉम वॉक हेरिटेज. मित्रांनो, आता आपण 12 ज्योतिर्लिंगातलं जे 8वं प्रमुख क्षेत्र आहे ते औंढा नागनाथ म्हणजेच दारुकावन. तर या क्षेत्राला दारुकावन हे नाव का पडलं, हे प्राचीन नाव. तर या ठिकाणी प्राचीन काळामध्ये दारुका नावाची एक असुर राहत होती आणि ती माणसांना कैद करून राक्षसांकडे पाठवायची. तर त्यावेळेला सुजय नावाचा एक शिवभक्त याला तिने पकडलं आणि कैद करून घेऊन गेली. हे सुजयने शिवाचा धावा केला. शिव प्रत्यक्ष त्याला सोडवण्यासाठी या ठिकाणी आले आणि त्यांनी सर्व कैद्यांची सुटका केली व दारुका राक्षसीनेला शाप दिला. तर ती त्यांच्या शापातून मुक्त होण्यासाठी तिने शिवाची विनंती केली की मी पुन्हा असं करणार नाही, फक्त मला अभय द्या. शिवाने तिला अभय दिलं आणि तेव्हापासून हे दारुकावन म्हणून हे नाव पडलं. तर हे मंदिर जे आहे प्राचीन पांडवकालीन शैलीतलं मंदिर ओळखलं जातं. या मंदिराची आख्यायिका म्हणजे पांडवांनी निर्माण केलं. हेमाडपंथी मंदिर म्हणून हे उभारलं जातं. या मंदिराच्या भोवताली साधारण 20 फूट उंचीची ही भिंत दिसून येते. त्याचबरोबर ओवऱ्याही दिसून येतात आणि मंदिराची उंची साधारण 60 फूट उंच आहे. या मंदिराच्या जगती किंवा जोत्यावर हा बेसॉल्ट रॉकपासून बनवलेला आहे. त्याच्यावर विविध मूर्त्या शिल्पांकित केलेल्या या ठिकाणी दिसून येत आहे. त्याच्यानंतर मंदिराचा जो उर्वरित वरचा टॉप आहे हा वालुकाश्म सँडस्टोनमध्ये बनवलेला आहे. याचा जीर्णोद्धार जो आहे तो अहिल्यादेवी होळकर यांनी साधारण 1725 ते 1795 या काळात केला गेला. आणि या मंदिराचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर वारकरी संप्रदायात खूप महत्त्वाचं समजलं जातं. त्याचं कारण की संत नामदेवांचे गुरु जे विसोबा खेचर हे याच ठिकाणी शिव मंदिराच्या गाभाऱ्यात बसत असत. तर एके दिवशी त्यांना इथल्या बडव्यांनी शिवपिंडीवर पाय ठेवल्याचं पाहिलं. तर त्या बडव्यांनी त्यांना सांगितलं की पाय उचला. ते म्हणाले मला उचलता येत नाही, मी क्षीण आहे, तूच उचलून ठेव. त्यावेळेला त्या पंडितांनी त्यांचे पाय उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवले. त्याच वेळेला त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी शिवपिंड निर्माण झाली. जिथं जिथं पाय ठेवताल त्या ठिकाणी शिवपिंड निर्माण झालेली. आणि प्रत्यक्ष विसोबा खेचर हे शिवाचेच अवतार असं त्यावेळेला समजलं गेलं. तर या अशा विसोबा खेचरांना संत नामदेवांनी त्यांचं गुरु केलं. नामदेव साधारण 1270 ते 1350 या कालावधीत इथं येऊन गेले. या ठिकाणी आल्यानंतर हे पूर्वद्वार, या पूर्वद्वाराला त्यांनी भजन चालू केलं त्यांचं. तर त्यावेळेला इथल्या पंडितांनी त्यांना पाठीमागच्या बाजूला ढकललं म्हणजे पश्चिमेकडे. तरी सुद्धा त्यांनी शिवाचा धावा केला. त्या धाव्यामध्ये इतकी आर्तता होती की या प्रत्यक्ष भगवान शिवानी या मंदिराचं पूर्वेकडून जे महाद्वार होतं तिथून तोंड जे फिरवलं ते त्या ठिकाणी पश्चिम दिशेला आणलं गेलेलं आहे. असे हे म्हणजे नामदेवांच्या कीर्तनाचा हा एक अद्भुत चमत्कार. त्याच्यामुळे हे वारकरी संप्रदायामध्ये खूप अद्भुत असं समजलं जाते. त्याचबरोबर याचं दुसरं एक सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे भारतीय पुरातत्व खात्यानं या मंदिराची स्थापत्य शैलीचं संशोधन केलं. त्या संशोधनात असं आढळून आलेलं आहे की या मंदिराला पाया नाही आहे. हे विदाऊट पाया असलेलं हे मंदिर, किंबहुना भारतात हे एकमेव मंदिर असं आहे की याला पाया कुठलाही नाही. हे मंदिर फक्त त्याच्या जगतीवर त्याचा साधारण हा 60 फूट उंच जो भार आहे तो तोलला गेलेला आहे या ठिकाणी. आणि हे त्याचं वैशिष्ट्य. त्याच्यामुळं नामदेव परंपरेमध्ये किंवा नामदेवांच्या जी संप्रदायामध्ये जी कथा सांगितली जाते त्याला पुष्टी मिळते. कारण जर पाया असता तर हे मंदिर फिरलं गेलं नसतं. पाया नसल्यामुळे हे मंदिर शिवाच्या कॉस्मिक एनर्जीच्या लईमुळं ते त्या ठिकाणी फिरलं गेलेलं आहे. असं हे अद्भुत मंदिर या वारकरी संप्रदायामध्ये खूपच अद्भुत असं समजलं जातं. त्याच्यामुळं या मंदिराचं जे शिवलिंग आहे हे तळघरात आहे. हे या मंदिराचं आणखीन विशेष म्हणजे जमिनी लेवलपासून ते खाली तळघरात आहे. असं हे जागृत शिवलिंग. त्याच्यामुळं वारकरी संप्रदायामध्ये खूपच याचं विशेष असं दिसून येत आहे. चला.
मित्रांनो, 800 वर्षाच्या पासून प्रसिद्ध असलेले हेच ते नामदेव प्रवेशद्वार. मंदिर फिरल्यानंतर या प्रवेशद्वारातूनच मंदिरात जाण्याचा मार्ग प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. मित्रांनो, कीर्तनकार नामदेव हे वारकरी संप्रदायामध्ये फार महत्त्वाचे कीर्तनकार होऊन गेलेले आहेत. हे मी तुम्हाला मागे सांगितलंच आहे. म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये 2 घटना फार महत्त्वाच्या घडलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे पंढरपूरमध्ये ते बाल्यावस्थेत असताना त्यांनी भगवंताला त्यांच्या आईने सांगितल्यानंतर, गिरिजाबाईंनी सांगितल्यानंतर त्यांनी जो प्रसाद ठेवायला गेले, त्यावेळेला भगवंत प्रसाद का खात नाही हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये माझ्या उल्लेख केलेलाच आहे. ती एक अद्भुत घटना. आणि दुसरी ही घटना की त्यांच्या कीर्तनाच्या प्रभावामुळे प्रत्यक्ष भगवान शिवांनी महाद्वार आणि नंदी यांच्यासह मंदिर फिरवलं. त्याच्यामुळे त्याचा तुम्हाला मी पश्चिम द्वारावर तो दर्शनाचा हे देतोय, तुम्हाला उल्लेख दाखवतोय तुम्हाला. तसंच याचं हे शिल्पांकन जे जगतीवर तुम्हाला करण्यात आलेलं दिसून येतंय. अत्यंत बारकाईने बॅसाल्ट रॉकमध्ये काळ्या खडकात कोरीव काम केलेले, हे विणटलेले, अत्यंत विविध कलाकृतींनी नटलेले असे संपन्न असे हत्तींची शृंखमाला या ठिकाणी. नामदेवांमुळं प्रख्यात झालेले हे मंदिर, महाद्वार पासून मंदिराने मुख फिरवलं नंदीसह ते हे पश्चिम द्वार. त्याच्यामुळे हे वारकरी संप्रदायामध्ये खूपच प्रसिद्ध झालं. त्याचबरोबर या ठिकाणी दिसून येतंय नामदेवांचे गुरु विसोबा खेचर यांचं मंदिर. चला. मित्रांनो, या मंदिराच्या परिसरात हरिहर नावाचं कुंड आहे. दारुका वनही प्रसिद्ध आहे, जिथून भगवान शिवांनी सर्व कैद्यांना दारुका राक्षसिणीपासून मुक्त केले. त्याचबरोबर हरिहर नावाचं जे कुंड आहे ते शैव आणि वैष्णव या 2 पंथांचा मिलाप असलेलं कुंड. म्हणजे हे फार एक दुर्मिळ स्थान असं दिसून येतंय. त्याचबरोबर हे औंढा नागनाथ जे आहे ते नागनाथ का, तर हे सर्व नागांचे गुरु असे हे नागनाथ, म्हणून या ज्योतिर्लिंगाला नागनाथ हे नाव पडलं. हे पूर्ण 12 ज्योतिर्लिंगामध्ये भारतात 8व्या क्रमांकाचं शिवलिंग म्हणून ओळखलं जातं. धन्यवाद.